नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वी विषय गणित 9वे प्रकरण दशांश अपूर्णांक अभ्यासणार आहोत. आता दशांश अपूर्णांक म्हणजे नेमकं काय की ज्या अपूर्णांकाचा छेद 10, 100, 1000 अशा प्रकारे असतात. म्हणजेच काय की 10च्या किंवा 10च्या पटीमध्ये असतात त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात. आता इथे लिहिलं आहे बघा. उदाहरणार्थ 5/10 याचा छेद 10 आहे. 68/100, 285/100 म्हणजे जर छेद 10, 100 किंवा 1000 याप्रमाणे असतील तर त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात. आता हे जे अपूर्णांक या ठिकाणी लिहिलेले आहेत हे अंश आणि छेद या स्वरूपातील अपूर्णांक आहेत. म्हणजे 5 हा अंश आहे, छेद इथं 10 आहे, 68 हा अंश आहे आणि छेद 100 आहे, 285 हा अंश आहे, 100 हा छेद आहे. म्हणजे हा अंश आणि छेद या रूपातील हे अपूर्णांक आहेत. आता दशांश म्हणजे काय की दश म्हणजे 10 आणि अंश म्हणजे भाग, म्हणून दशांश म्हणजे 10वा भाग, म्हणून या स्थानाला दशांश स्थान म्हणतात. आता दशांश स्थान देताना आपल्याला दशांश चिन्ह वापरावं लागतं. मग दशांश चिन्ह म्हणजे काय की दशांश हे स्थान अपूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात. संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर हा छोटासा टिंब देतात. त्या टिंबालाच किंवा त्या खुणेलाच दशांश चिन्ह असं म्हणतात. म्हणजे दशांश स्थान हे अपूर्णांक लेखनासाठी निर्माण केलं जातं. आता म्हणजे या ठिकाणी 8 दशांश चिन्ह 5 म्हणजे 8 नंतर इथं टिंब आहे आणि 5 आहे, म्हणजे याला म्हणतात दशांश अपूर्णांक आणि हे दशांश चिन्ह या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे 8 हे पूर्णांक संपले, मग पूर्णांक संपल्यानंतर शेवटचा जो म्हणजे इथे एकच अंक आहे त्याच्यानंतर इथं जे चिन्ह असतं किंवा जे टिंब असतं त्या टिंबाला दशांश चिन्ह असं म्हणतात. आता इथं 8.5/10 हा अपूर्णांक आहे. 8.5/10 हा अपूर्णांक कसा लिहितात तर 8.5 म्हणजे 8 हे पूर्णांक झाले आणि 5/10 म्हणजे दशांश चिन्हानंतर 5 असा लिहितात. आणि याचं वाचन असं करतात की 8.5 किंवा 8.5 या पद्धतीने याचं वाचन केलं जातं. आता याच्यावरनं आपल्याला उदाहरण संग्रह 36 सोडवायचा आहे. खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा आणि वाचा. इथं अपूर्णांक लिहिलेत, इथं लेखन. आता काय येणार, हे 3 पूर्णांक आहेत म्हणून 3 दशांश चिन्ह 9/10 म्हणजे इथं काय येणार 9. 9/10 म्हणजे 0 दशांश चिन्ह 9 असं असतं, पण इथं पूर्णांक किती आहेत 3 आहेत म्हणून 3 दशांश चिन्ह 9. आता हे वाचन कसं करायचं तर 3 दशांश चिन्ह 9 अशा पद्धतीने वाचन करायचं असतं. आता 1.4/10 म्हणजे हा 1.4 ह्याचं दशांश अपूर्णांकात लेखन झालं 1 पूर्णांक किंवा 1 दशांश चिन्ह 4. 1 दशांश चिन्ह 4. 5.3/10 म्हणजे 5 दशांश चिन्ह 3. 5 पूर्णांक आहेत ते संपले म्हणून इथं आपण काय केलं दशांश चिन्ह दिलं आणि 3/10 म्हणजे इथं छेद 10 आहे म्हणून या ठिकाणी किती येणार दशांश चिन्हानंतर 3 म्हणजे 5 दशांश चिन्ह 3. 5 दशांश चिन्ह 3. 8/10 म्हणजे 0.8. 0
दशांश चिन्ह 8 7/10 बरोबर 0.7. कारण इथं पूर्णांक नाही आहेत म्हणून हे काय येणार आहे, इथे शून्य पूर्णांक आहेत, पूर्णांकच नाही आहेत म्हणून 0.7. अशा पद्धतीने दशांश अपूर्णांक पद्धतीमध्ये आपल्याला जे उदाहरणं दिलेली आहेत त्यांचं लेखन आणि वाचन कसं करायचं ते आपण आता बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे 5वीच्या अभ्यासक्रमावरचे पुढचे व्हिडिओ मी अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.